जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पवार काका पुतण्यांमध्ये दुरावा। शरद पवारांपासून 2 खुर्च्या सोडून अजित पवार बसले, तर बैठकीत पवार सुप्रिया सुळेंकडे बघणंही अजितदादांनी टाळलं। पुणे जिल्हा समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी। मावळप्रमाणे बारामती आणि शिरूरलाही निधी मिळावा, सुळेंची मागणी, तर शेळकेंचाही पलटवा। अदानीनं झेपत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करून नव्याने काढा, उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शहांचा डाव असल्याचा आरोप। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम। 41 दिवसात आचारसंहिता लागेल, जोमाने कामाला लागा, ठाकरेंच्या संपर्क प्रमुखांना सूचना। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। पवार म्हणतात अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्याने भेट। नागपुरात दमदार पाऊस, मनपाच्या कामांमुळे रस्त्यांवर पाणीच पाणी, शाळा कॉलेजना सुटी जाहीर। 6 तासामध्ये नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद। चंद्रपूरच्या नागभीडमधील विलम नाल्यात 13 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर उमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं चिमूर शहरातील घरांमध्ये शिरलं पाणी। मनोज जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण सुरू। सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। अंतरवालीला कुणीही येऊ नये असं आवाहन। राज्यातल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांची संघ परिवारातल्या नेत्यांची बैठक। विधानसभा निवडणुकीआधी संघातील प्रमुख प्रचारक करणार मार्गदर्शन। मुळशीच्या शेतकऱ्याला धमकावण्यासाठी मनोरमा खेडकरांनी वापरलेलं पिस्तूल आणि कार पुणे पोलिसांकडून जप्त। साताऱ्यातल्या संग्रहालयात वाघनखं सर्वसामान्य लोकांसाठी खुली। वाघनखं पाहण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।